सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर युक्तिवाद करत होते। यावेळेस त्यांनी हायकोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची मागणी केलेली आहे। पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे। कळंबच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये मृत महिलेसह दोन्ही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत। हे मोबाईल पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवणे जाणार आहेत। दरम्यान मयत महिलेचा मोबाईल आरोपींनी घरामध्ये लपवून ठेवला होता। त्याला डिलीट केलेला डेटाही रिकव्हर केला जाणार आहे। नांदेडच्या अनेक भागामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे। मगनपुरा, दत्त मंदिर आणि पोन्नाला परिसरामध्ये जवळपास 15 ते 20 घरं पूर्णतः निर्जळ आहेत। मात्र तरीही प्रशासनाकडून टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। धाराशिवच्या आठवडे बाजार परिसरातील असुविधांमुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। धान्य विक्रीच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। धाराशिवमध्ये अद्यापही सुस्थितीतील भाजी मंडई नाही। पाण्याची देखील सोय उपलब्ध नसल्याने व्यापारी आणि ग्राहक हैराण झालेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 13,000 कॅन्सर संशयित महिला आढळल्याची माहिती समोर आलेली आहे। संजीवनी अभियानातून ही चक्रावणारी माहिती समोर आलेली आहे। आता या महिलांच्या आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केली जाणार आहे। ऐतिहासिक देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात सापडला। वाळलेल्या गवतामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं। त्यामुळे अग्निशामक दलाला किल्ल्यामध्ये प्रवेश करताना अडचण निर्माण होत होत्या। अखेर झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले।